Hello everyone, welcome you all to Rachna's Now Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely people. So yes, as every day is a special day. So आज काय स्पेशल आहे हे तुम्हाला समजेलच व्लॉग बघून. आणि येस, रचना काय करते बघूया आपण. So आईने छान पूजा केली आहे. Where are you going? कुठे चाललीस? वहिनींकडे स्वीट्स घेऊन चला आमच्या बरोबर. गुड मॉर्निंग. खाऊ आणलं तुमच्यासाठी. हा काय बसला आतमध्ये? त्याची एक्झाम चालू आहे. तुम्ही कुठे चाललात साडी नेसून? चालली जरा बाहेर. सो फायनली वहिनी दिसलेले आहेत ब्लॉग मध्ये. खूप दिवसांपासून पूर्ण गणपती ब्लॉग मध्ये तुमचं ते एक तरी असायचा की वहिनी कुठे गेल्या, तुमच्या बाजूच्या वहिनी कुठे गेल्या, दिसत नाही. सांगायचं ना बहिणीच्या गावाला पण. हा, त्यांच्याकडे तर 10 दिवस गणपती होते, तरी ते 5 days ने आले इथे, कारण ह्याची एक्झाम होती. फायनली वहिनी दिसलेले आहेत. मी मुद्दामून रिप्लाय नव्हती करत की एक दिवशी तुम्हाला दाखवेल असं. अर्ध्या लोकांना आठवलं की तुम्ही गेले घर सोडून. बापरे. काय काय नाही, बघते तो अभ्यास करतोय. अगं, आज तुझा वेबिनार होता ना? हो, दुपारी. दुपारी. कुठल्या भाषेमध्ये? इंग्लिश. इंग्लिश आहे ना तिथे. मराठी आहे की इंग्लिश म्हणाले? इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये. हो. तू तर मराठी वगैरे ना? हो, पण मग तिकडे बोलायला स्टुडंट्स इंग्लिश आहेत ना, मग इंग्लिश मध्येच करायला लागेल. प्रॉब्लेम म्हणजे मी पण थोडीशी घाबरली आहे, कारण कसं आहे, आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप कमी बोलतो इंग्लिश आपलं. आणि आता तरी आफ्टर जॉब सुटल्यानंतर तर ऑलमोस्टच ड्रॉप झालेलं आहे घरी असल्यामुळे. जास्त समजत असलं तरी बोलायला प्रॉब्लेम होतो. जास्त संवाद आपलं मराठीमध्येच. हा, मराठीमध्येच होतो ना. थोडंसं लिहिताना मला सांगितलं की मी एकदम सुसाट लिहू शकते, पण जेव्हा बोलायला होतं की गडबड. सो वहिनी ज्या वेबिनार बद्दल बोलतायत त्याबद्दल तर तुम्हाला सांगितलंच नाही, सनीने मेन्शन केलं असेल की आज काहीतरी आहे. सो मला ॲज अ चीफ गेस्ट बोलवलं आहे. डॉन बॉस्को हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे तिथे, आणि मला तिकडच्या स्टुडंट्सला ॲड्रेस करायचं आहे. लाईक तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदम असं डिमोरलाइज होऊ नका, तुम्ही खूप काही करू शकता. सो मी माझं चॅनल कसं चालवते, मी कसं स्टार्ट केलं, ह्याच्याबद्दल मला तिकडच्या मुलांना सांगायचं आहे. आणि ते सगळं काही पुन्हा इंग्लिशमध्ये आहे, तेच मी त्यांना सांगत होती वहिनींना. सो वहिनी बोलल्या की कसं आपण घरात असतो आणि आपलं जास्त संवाद मराठीमध्ये होतो, मग इंग्लिशमध्ये अचानक एवढं पूर्ण म्हणजे सगळं काही सगळं इंग्लिशमध्येच वेबिनार असणार आहे. सो मी तुम्हाला सुद्धा सांगते, आपल्यासारखे असे खूप सारे लोक आहेत ज्यांना इंग्लिश बोलता येत, म्हणजे इंग्लिश समजतं, इंग्लिश मध्ये बोलायची इच्छा असते, पण आपण कुठे ना कुठेतरी ना अडखळतो, आपल्याला बोलता येत नाही या सगळ्या गोष्टी. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे, सो एक परीक्षा करून ॲप आहे, तिथे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या असं एक कोर्स आहे. तिथे ऐश्वर्या करून एक मॅम आहे, ते तुम्हाला एकदम फ्लुएंट इंग्लिश कसं बोलता येईल जेव्हा तुम्ही बाहेर जातात, जेव्हा बाहेरच्या जगात जातात, जेव्हा बाहेरच्या लोकांशी बोलायचं असतं, किंवा अचानक तुम्हाला काही प्रश्न आले तर तुम्हाला कसं बोलायला पाहिजे, हे सगळं काही ते तुम्हाला शिकवतात. आणि खूप सिम्पल आणि सोप्या भाषेत शिकवतात. इवन महिने तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात. असं नाही, खूप लोकांना अशी लाज वाटते की अरे ह्या वयात कसं शिकायचं, पण असं नाहीये. हा जो कोर्स आहे ते खास करून ज्यांना जॉब इंटरव्ह्यू द्यायचं असेल, किंवा स्टुडंट्स आहेत ज्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतं, रेदर आजी आजोबा ज्यांना त्यांच्या नातवंडांना शिकवायचं असेल इंग्लिशमध्ये. सो ह्या सगळ्या एज ग्रुपसाठी हा कोर्स आहे. या ॲपवरती तुम्हाला 29 रेकॉर्डेड लेसन्स मिळतील, जे तुम्ही कुठेही कधीही शिकू शकतात. ट्रॅव्हलिंगमध्ये शिकू शकतात, घर बसल्या बसल्या शिकू शकतात. आणि प्लस जे मिस ऐश्वर्या जे आहे ते तुम्हाला पर्सनल होमवर्क सुद्धा देणार. आणि त्यांचं एक टेलिग्रामचं ग्रुप सुद्धा आहे जिथे तुम्हाला ॲड केलं जाईल, आणि तिथे तुम्हाला जे पण प्रश्न पडतील ते तुम्ही तिथे विचारू शकतात. आणि त्यांची जी टीम आहे, ऐश्वर्या अँड टीम, ते तुमच्या प्रश्नांचे उत्तरं सुद्धा देतील. सो नक्की ट्राय करा, खूप युजफुल आहे. मी इवन वहिनींना सुद्धा सजेस्ट करेल हे. आणि जसं मी बोलली की प्रत्येक एज ग्रुपसाठी आहे हे.
सो ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डाउनलोड करू शकतात. परीक्षा ॲप, ह्याच्यावरती स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या असं एक कोर्स आहे. तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात, रचना 25, जो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ह्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट मिळेल. सो नक्की ट्राय करा हा ॲप. आणि चला मग आता आम्ही जातो. वहिनींशी खूप गप्पा झाल्या. तुम्हाला कसं वाटतंय वहिनींना भेटून नक्की सांगा. मला सुद्धा बरं वाटलं, कारण वहिनी भेटतच नाही. इतकं छान झालेत वहिनी नाही. सो आता मी फटाफट जेवण बनवते आणि त्यानंतर 1-2 कामं आहेत. बाजारात जाणार आहोत आम्ही. येस ऑफकोर्स तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर येणार आहात. चला. So all set, all ready. येस, आय एम ऑल सेट. काहीतरी न्यू एक्सपिरियन्स होणार आहे माझ्या लाईफमध्ये आणि तुम्ही थोडेसे त्याचे ग्लिम्स पण बघालच. सो मी इवन त्या दिवशी टाकलेलं यूट्यूबवरती एक शॉर्ट क्रिएट केलेलं, स्टोरीमध्ये टाकलेलं की माझं वेबिनार आहे. म्हणजे मी मला इन्व्हाइट केलं गेलं आहे का हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूशननी ॲज अ चीफ गेस्ट. आणि माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे, कारण मी कधीच बिलीव्ह नव्हतं केलं की मला ॲज अ चीफ गेस्ट बोलवण्यात येईल आणि मला किती स्टुडंट्ससाठी म्हणजे स्टुडंट्सला काहीतरी ॲड्रेस करायचं आहे. हे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि आय एम सुपर एक्सायटेड. पण त्याचबरोबर मी नर्वस सुद्धा आहे, कारण जसं मी बोलली हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. Yes, there's Ma'am Rachna. Ma'am Rachna, can you just unmute yourself, please? Yeah. Hello. I'm so sorry I'm late. Unmute yourself. Hello. Hi, Rachna. Hi. No worries. We just got 1 minute for the song ready. Yes, ma'am, wait a minute. Good afternoon, Rachna. Good afternoon, ma'am. Ma'am Annabelle is back. Ma'am Annabelle, that's Rachna Takle. And Rachna, that's Ma'am Annabelle, our head of department. It gives me great pleasure to welcome our first guest, Miss Rachna Takle of Nav Angel World. Rachna vlogs in Marathi, and this lady has more than 56,000 plus subscribers on her channel. She's an alumni of SIES Science College and a postgraduate from Mumbai University. She began her career by pursuing CA, even worked for 4 years in that field till she gave it all up to become a daily vlogger. Like I said, she has her Instagram page and her YouTube channel. She loves cooking, she loves traveling, she loves meeting new people. Her day is all about her family and, supporting, going through her daily household chores of a working woman. And of course, she vlogs daily. This is one lady who excels in her talent and triumphs with effort. Miss Rachna, welcome and thank you very, very much for being part of our webinar. Would you like to say hello to our audience, please? For being part of our webinar. Would you like to say hello to our audience, please? Hello everyone. Hi. Hello. Rachna, I have the same question, but in 2 ways I'd like to ask you. You shoot a lot of your content out of the house. So when you have to edit that, is it different? And
what difficulties do you face not only while shooting outside but also while editing all of this and bringing it together? So yes, I do face difficulties. Firstly, I like to mention vlogging is not that much simple, or because it comes up with lots of responsibilities when you vlog, because people think that vlogging is very simple. You just have to shoot and you just have to edit some few parts and you just have to upload it on YouTube. But no, there are lots of responsibilities. And being a housewife, being a mother to a 22-month-old, I can actually say that because I know how I manage all this. Rachna and Nehal, my question is to both of y'all. You know, you have people come there and sometimes give you what you don't want. A little bit of inflammatory advice and something that, you know, what we call trolls. How does one actually deal with trolls? Do you get trolls? I mean, I'm sure you might have faced that. And how does one deal with the troll? So can I say first? Yes, please. So when you become a social influencer, it is obvious you are going to get trolled by the people in every aspect of your life. Earlier, I used to react. I used to get affected. I seriously used to have sleepless night. I used to think all the night, why he said like that, why she said me that. But with time, I just learned one thing: we just have to ignore all this. सो येस आय एम सो हॅपी आणि फिलिंग सो प्राऊड की रचनाला एवढं छान प्लॅटफॉर्म मिळालं. To आणि showcase myself and my channel. येस, आणि इनफॅक्ट जेव्हा त्यांनी इंट्रोड्यूस केलं, तिचं इंट्रोडक्शन दिलेलं, सो तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्यासाठी पण ते एक प्राऊड मोमेंट होतं. कारण फॉर द फर्स्ट टाइम समवन इज इंट्रोड्युसिंग मी, समवन इज सेइंग समथिंग, म्हणजे असं काहीतरी छान छान माझ्याबद्दल बोललं जात आहे. आणि सो आमच्यासाठी ते एक प्राऊड गोष्ट कारण आहे. आजपर्यंत नेहमी सगळ्यांचे वेबिनार्स किंवा सेमिनार्स अटेंड केलेले आहेत, पण कधीच असं विचार नव्हता केला की मी स्वतः तिथे जाईल आणि स्टुडंट्सला ॲड्रेस करेल कोणत्या गोष्टीबद्दल. सो छान वाटलं. सो रिअली प्राऊड ऑफ यू आणि होप्स तुम्हाला हा व्लॉग आवडला आहे. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. नाही घेतली. थंड घेता आधी हे बघ, हे थंड देऊ ना, अजून दे तुम्ही पण द्याल ना? हे बघ, हे थंड हे किती बघ, अजून दे ना. अजून दे. हे आणले होते अजून दे. मोहन द्याल, हे वर्षा. कोणी घातली कॅप इकडे? ये लवकर दाखव कशी दिसते. वाव,